आहे. तर पहा, आपण प्रिन्सेस कटचं कटिंग करून दाखवणार आहे. प्रिन्सेस कटबद्दल तुम्हाला टिप्स पण सांगणार आहेत. जे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की समजेल. एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे प्रिन्सेस कटचं कटिंग कसं करायचं, ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची. तर हा माझा ब्लाऊज आहे, मापाचा आहे. मागच्या साईडनी उंची घ्यायची आहे आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता इथून तर खालच्या साईडनी तुम्ही पाहू शकता माझी टोटल उंची आहे 14 इंच. तर आपल्याला 14 इंच मागच्या साईडचं उंची आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे. त्याची 16 इंचावर घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 15 इंचावर, 14 इंच आपल्या मागच्या साईडचं आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे 15 इंचावर. तुम्ही पाहू शकता मी इथं 15 इंचावर घेतलेला आहे. आणि या साईडने आपल्याला इथं अशी निशाण करून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं 2 इंचावर आपण निशाण करून घेणार आहे. आणि इथून 3 इंच घ्यायचं आहे आपल्याला. आणि मुंडा किती घ्यायचा इथं आपल्याला, इथं पण 36 साईजचा जर आपलं ब्लाऊज असेल तर आपल्याला मुंडा इथं 5.5 इंच घ्यायचा आहे. इथून आपण फक्त 5.5 इंचावर घ्यायचा आहे आणि सरळ रेष आखून घ्यायचा आहे. आणि 36चा चौथा भाग 9 इंच येतो आहे. तर आपल्याला इथं 9 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे. आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन करून घ्यायची आहे. तर आपल्याला इथून 2 इंच पूर्ण टोटल घ्यायचं आहे, 11 इंच. आणि सरळ रेष आखून घ्यायचं आहे. आपण इथून बरेच जण असं करतात की आता छाती 9 इंच आहे तर आपलं कमर 8 इंच येईल. तर ते 8 इंचावर मार्जिन घेता आणि 2 इंच आपलं इथं घेता. तर मग 2 इंच शिलाई मार्जिन, तर इथून असं तिरकं रेष मारतात. तर असं अजिबात नाही करायचं आहे. जेवढं इथं येईल ना तेवढंच आपलं खाली घ्यायचं आहे, कमी अजिबात घ्यायचं आहे. कारण की आपल्या मागच्या साईडला इथं आपण टक्स देतो. तर टक्सने आपलं 1 इंच जातं शिलाईमध्ये, म्हणून आपल्याला सरळ रेष घ्यायचं आहे. आणि मुंडा इथं आपण 1.5 इंच मार्जिन करून घ्यायचं आहे. 1.5 इंचावर मार्जिन केल्यावर आपण असं शेप देऊन घ्यायचा आहे गोलाकार. आता बरेच जण गळा छोटं घेतं, कोणी मोठं घेतं. तर माझा गळा मी घेते आहे. मी पट्टी फक्त 3 इंचाची ठेवते मागं. 3 इंचाची पट्टी आणि अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमधून 3.5 इंच घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत नसेल वाटतं मला. तर आपल्याला 3.5 इंचावर घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 3.5 इंचाला आहे. 3.5 इंच आपला पट्टी घ्यायचा आहे आणि तो शिलाई पूर्ण ब्लाऊज झाल्यावर 3 इंचाचा पूर्ण टोटल होतो. तर आपण इथं या साईडला 2 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे. बरेच जण इथं 2.5 इंच घेतात, 3 इंच घेतात. तर असं अजिबात नाही करायचं आहे. आपलं 40 साईजपर्यंत आपल्याला 2च इंच घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं शोल्डर उतरत नाही आणि फिटिंगमध्ये एकदम परफेक्ट व्यवस्थित बसतं. इथून आपण 2 इंचावर घेतलेलं आहे, तर आपल्याला खालच्या साईडनी 3 इंचावर घ्यायचं आहे. इथून 3 इंच का बरं, इथं 2 आणि इथून 3 इंच. तर आपण जर इथून पण 2 इंच घेतल्यावर मग आपलं आकार एकदम तिरकं येईल, असं गोल शेपमध्ये येणार नाही. ते एकदम असं विचित्र होऊन जाईल. मग कधी पण आपल्याला शेप घ्यायचा असेल ना तर खाली 3 इंचाने घ्यायचा आणि वरती 2 इंचाने आणि गोल आकार, गळाचा आकार असं देऊन घ्यायचा आहे. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. जे नवीन असतील शिकणारे त्यांना लगेच समजल्या जाईल. तर या प्रकारे आपल्याला मागच्या साईडचा आपल्याला झालेला आहे. तर आता आपण हे कट करून घेणार आहोत. पुढच्या साईजचा पण दाखवणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला एकदम हळूहळू सोप्या पद्धतीने शिकवणार आहे, जेणेकरून तुमच्या डोक्यात लगेच बसलं जाईल. बरेच जण आधी पुढच्या साईजचं करून घेतात आणि मागच्या साईडचं नंतर घेतात. असं अजिबात करायचं नाही आहे. आधी आपल्याला मागच्या साईडनीच माप काढायचं आहे, मग आपलं पुढचं साईड आपल्याला एकदम सोपं जातं. तर हा झाला आपला मागच्या साईडचा. आणि आता पुढच्या साईडचं तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. हा आपला अस्तरचा कपडा असं सरळ करून घ्यायचा आहे आता. आणि हा जो आहे तो त्याच्यावरच ठेवायचा आहे. एकदम परफेक्ट व्यवस्थित करून घ्यायचा आता.
अस्तर पाहून घ्यायचं खालीवर जास्त नाही आहे का. तर तुम्ही पाहू शकता मी छान असं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर आता हे आपल्याला निशाण करून घ्यायचं आहे. आता आपल्याला वरचं साईडचं काढून टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता या अशा प्रकारे दिसतंय. आता आपल्याला पुढच्या साईडचं माप काढायचं आहे. याच्यावर नीट लक्ष द्या, कारण की तुम्हाला एकदम छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला लगेच समजून जाईल. तर मेन आपला घ्यायचा आहे, सॉरी मी थोडंसं तिरकं करते, माझा हात नाही पुरत आहे तिथपर्यंत. तर आपण इथं 2 इंच गळा घ्यायचा आहे. आपण मागच्या साईडनी पण 2 इंचाला घेतलेला आहे, तर पुढच्या साईडला पण 2 इंच घ्यायचा आहे. माझा गळा आहे 7 इंचाचा. तुमचं जेवढं असेल तुम्ही तेवढं घेऊ शकता. मी इथं 7 इंचावर मार्जिन करून घेणार आहे आणि इथं मला घ्यायचं आहे 2.5 इंच. कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपण जर 2च घेतलं तर खाली तिरकंच होतं, म्हणून गोल जर शेप द्यायचा असेल तर आपल्याला 2.5 इंच घ्यावंच लागतं. आता आपण सरळ रेष आखून घेणार आहोत. आता पाय अशा प्रकारे मी शेप दिलेला आहे. आणि इथून आपल्याला 1/2 इंच मध्ये घ्यायचं आहे. जर आपण 1/2 इंच मध्ये नाही घेतलं, असंच ठेवलं तर आपलं खाकेत गोल असं फुगावाने दिसतं, एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये नाही दिसत. तर तुम्ही पहा आपण या प्रकारे घेतलेला आहे. आणि आता प्रिन्सेस कटचं आपण इथून घेणार आहे. जर आपल्या ब्लाऊजची उंची 14 असेल तर आपल्याला 10-10.5 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे. 1/2 इंच सिलाईमध्ये जाईल, तर हा मी 10.5 इंच घेतलेला आहे. आणि इथून आपल्याला 3.5 इंचावर घ्यायचं आहे आणि इथून 3 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे. तर या प्रकारे आपण दोन्ही हे जॉईन करून घेणार आहे आणि सरळ आपण इथून ह्याला अशा प्रकारे शेप देऊन घेणार आहेत. आणि आता आपण हे सरळ करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आता छोट्या छोट्या गोष्टी राहतात जे आपण दुर्लक्ष करतो, त्याच्यानेच आपलं ब्लाऊज बिघडला जातो. तर मी इथून 2 इंचावर मार्जिन करून घेणार आहे आणि इथं पण मी 2 इंचावरच करणार आहे मार्जिन. आपल्याला इथून पण 2 घ्यायचं आहे आणि इथून पण 2 घ्यायचं आहे आणि असं शेप देऊन घ्यायचं आहे. याला हलक्या हाताने आपलं या प्रकारे आपलं शेप आलं पाहिजे. तर बरेच जण असंच करताना इथं आपल्याला जी एक्स्ट्रा घ्यायचा असतं कपडा ते घेत नाही आणि आपल्याला सिलाईला कपडा अजिबात उरत नाही. मी बरेच मैत्रिणी पाहिले आहे जे माझ्याकडे मुली शिकायला येतात, ते प्रिन्सेस कट एकदम परफेक्ट करतात, पण हा मार्जिन घ्यायचा आपण जे इथून 2 इंच घेतो ना, आपल्याला इथं पण 2 इंच घ्यायचं, कारण की हा कट करून निघून जातं आणि हा आपला आहे तो सिलाईमध्ये येतो. तर इथून 2 इंच मार्जिन करून घ्यायचं आहे आणि सरळ रेष आखून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपलं प्रिन्सेस कट झालेलं आहे. आता हे कटिंग कसं करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि स्लीवची पण कटिंग दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. तर तुम्ही पहा इथं कट कसं करायचं, तर आपण डायरेक्ट इथून कट करणार आहे, जे आपण पहिले निशाण करून घेतलं होतं तिथं. इथून आपल्याला हे जे मार्जिन केलं होतं आपण ते कट करून देणार आहे आणि हे आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपलं दिसणार आहे. हा झाला आपल्या प्रिन्सेस कटच्या मागच्या साईडचा आणि हा झाला पुढच्या साईडचा. तर आता आपल्याला घ्यायचं आहे स्लीव कसं कट करायचं. आता एवढा कपडा आपल्याकडे उरलेला आहे. बरेच जण स्लीव मोठी घेतात, छोटी घेतात. तुम्हाला जेवढी घ्यायची असेल तुम्ही तेवढी घेऊ शकता. तर तुम्ही पहा मी स्लीवची उंची इथं घेतलेली आहे 4.5 इंच.
माझं चॉकच हरवलं कुठंतरी, 2 मिनिटं. तर तुम्ही पहा, इथं आपण 4.5 इंचावर घेणार आहे. 4.5 इंचावर मार्जिन करून घेणार आहे. आणि बरेच जण तसं स्लीव कट करतात, तसं स्लीव नाही कट करायचा. हा आपला ब्लाऊजचा माप आहे, जो आपल्याला मोंडा मोजून घ्यायचा आहे किती आहे. तर हा आहे 10.5 इंचावर. तुम्ही पाहू शकता 10.5 इंच आलेला आहे. आपल्याला असं गोल आकार करून मोजून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथून 10.5 इंचच घ्यायचं आहे. इथं रेष आखून घ्यायचं आहे. इथं आपण 2.5 इंचावर रेष आखून घेतलेली आहे. इथं आपल्याला 3 इंचावर करून घ्यायचं आहे आणि असं स्टेप देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज स्लीव तुमची एकदम परफेक्ट येईल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. मी तुमच्यासाठी अजून नवीन व्हिडिओ आणणार आहे.